नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। मंडळी, तुम्ही सर्व अमोल कोल्हे या अभिनेत्याला ओळखत असालच, कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये अमोल कोल्हे हे खूप लोकप्रिय झाले आहेत। आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामध्ये ते महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचले आहेत। ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा फक्त ऐकला होता, त्यांना आता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आता बघायला मिळत आहेत। खरं तर महाराष्ट्राचा असा दैदिप्यमान इतिहास दाखवणाऱ्या मालिका टीव्हीवर नेहमीच दाखवायला हव्या, कारण यातून तरुण पिढीसाठी आणि लहान बालगोपाळांसाठी खूप काही शिकण्यासारखे असते। इतिहासातील या कहाण्या खूप प्रेरणादायी असतात, पण ऐतिहासिक मालिका बनवण्यासाठी खर्च खूप असतो आणि त्यातही इतर सासूसुनांच्या ड्रामा सिरियल्स बघणाऱ्यांची संख्या ऐतिहासिक मालिकांपेक्षा जास्त असते। आणि याचं जर उदाहरण द्यायचं झालंच तर मी या अगोदर TRP वर अनेक व्हिडिओही बनवले आहेत। त्या व्हिडिओंमधील TRP रेटिंग वरून तुम्हाला नक्कीच समजेल की माझ्या नवऱ्याची बायको ही फॅमिली ड्रामा सिरियल्स नेहमीच 1 नंबरवर असते, पण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची TRP ही सतत बदलत असते। अनेक दिवसांपूर्वी या मालिकेची TRP खूप खाली होती। अनेक प्रेक्षकांना माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आवडत नसली तरी ते ही मालिका आवर्जून बघतात आणि त्यातही अशा प्रकारच्या फॅमिली ड्रामा मालिका बनवण्यासाठी खर्च सुद्धा खूप कमी असतो। त्यामुळेच खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, म्हणूनच सर्वच टीव्ही चॅनल्सवर तुम्हाला माझ्या नवऱ्याची बायको अशा प्रकारच्या मालिका जास्त बघायला मिळतात। पण ऐतिहासिक मालिकांना मात्र प्रेक्षक मिळवणं फार कठीण असतं। पण असं असलं तरीही स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळवले आहेत। नुकत्याच आलेल्या TRP रेटिंगनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आता 2ऱ्या नंबरवर आहेत। खरं म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका एवढ्या दिवसांपासून टिकून आहे ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळेच। तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसांपूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा TRP खूप कमी होता। प्रेक्षक जास्त मिळत नसल्यामुळे आणि त्यातही मालिका ऐतिहासिक असल्याने खर्चही जास्त होता, त्यामुळे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आर्थिक अडचणींमुळे बंद होण्याच्या मार्गावर होती। पण अमोल कोल्हे यांनी ही मालिका बंद होऊ दिली नाही। त्यांनी या मालिकेसाठी आपले स्वतःचे घर गहाण ठेवले, कारण अमोल कोल्हे यांचं असं म्हणणं होतं की जर स्पार्टन सारख्या छोट्याशा लढाईचा 300 पॉइंट यासारखा एवढा मोठा सिनेमा बनवू शकतो, तर माझ्या राजाने एवढे दैदिप्यमान कार्य केले आहे ते अजूनही काही लोकांना माहिती सुद्धा नाही। म्हणून माझ्या राजाचे कार्य हे लोकांपर्यंत यायलाच पाहिजे आणि यामुळेच ही मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली आहेत आणि त्यामुळेच आता अमोल कोल्हे यांच्या याच उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यात आली आहे। त्यांना मानाचा असा मराठी विश्वभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। तर मंडळी, अमोल कोल्हे हे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचं खूप चांगलं कार्य करत आहेत आणि त्यांचे हे कार्य पुढेही असे सुरू राहावे। त्याचबरोबर या मालिकेची TRP ही नेहमीच सर्वोच्च स्थानावर असावी अशीच त्यांना आपण शुभेच्छा देऊया। आणि अमोल कोल्हे यांच्या या चांगल्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तेही आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचा चॅनल संतोष चकोरला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।